आज बनवतात मालपुआ। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, इथे वेलची पूड आणि मीठ घेतलेलं आहे, इथे एक पेला दूध घेतलेलं आहे, त्यात कमी जास्त होऊ शकतं, आणि इथे एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता करूया, मिक्स करूया ते। थोडं थोडं टाकूया आपण मिक्स करू। गूळ पण आत्ताच टाकायचं? हो टाकायचं, थोडं हे घेते फेसून फेटून घेते। तर गूळ टाकूया आणि मग पुन्हा फेटून घ्यायचं। हो, आणि मग दूध कमी पडेल ते तर लागलंच तर। असं घ्यायचं समजा, मग चांगलं येतं तो। आता हे टाक थोडं, असंच बरोबर झालं आहे। की आता आपल्याला वेलची आणि मीठ घालायचं आणि हे 10 मिनटं असं झाकून ठेवायचं। मग 10 मिनटांनी करायला घेऊया। ठीक। आपण आता त्यात तूप टाकलं आहे, तवा तापवून आता तूप आपण मगाशी केलं त्याच्यात तेल टाकूया। पुन्हा तूप टाकलं आहे? हां, थोडंसं टाकलं, पहिलंच टाकलं ना मी। पलटी किती वेळाने मारायचं? नाही, असंच काढायचं, पलटी नाही मारायचं। असंच काढायचं झाल्यावर मासच तो लाल होईल वरून? नाही, काढून एक साईडच होती त्याची लाल, आणि वरून तसंच होतं, शिजत होतं होतं बरोबर। मला एक आपला आता हो देते मी, इथे ठेवते ना, मग देते। त्याच्यात टाकायचं अजून ड्रायफ्रूट, थांब दुसरं टाकू देते। अजून काढले किती घे व्हिडिओ। हा कशासोबत खायचं असतं? नुसतंच खायचं। अजून एक आपण करायला टाकलाय, तो झाला की आपण बघूया। आपला मालपुआ रेडी झालेला आहे। ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा भन्नाट रेसिपीसाठी। थँक्यू।